नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी STI योगेश आठवळे आपल्या यशवंत अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. तर बघा, लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात माझ्याबद्दल जाणून घ्या. कारण की आपण कोणाचं ऐकतोय सर्वात महत्वाचं. आता की इतके मोठे सोर्सेस अवेलेबल आहेत, तर आपण कोणाचं ऐकतोय, कोणत्या गोष्टी कोणाकडून घ्यायच्या, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. तर मी STI आमच्या बॅचचा GS टॉपर, 4 राज्यसेवेच्या मेन्स दिल्या, 2 इंटरव्ह्यू दिलेले. त्याचप्रमाणे मी आपली इंजिनिअरिंगची जी गेट असते ती गेट पण क्वालिफाईड. तर आपण आपल्या टॉपिक कडे जाऊया. मित्रांनो, कंबाईनची परीक्षा येऊन ठेपली आहे. आपण काही टेस्ट सिरीज दिल्या असतील, बरोबर. तर आम्ही तुमच्यासाठी अशाच पद्धतीच्या 3 टेस्ट सिरीज आणल्या. ते पूर्णतः मोफत आहे. यशवंत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. पहिली टेस्ट सिरीज झाली आहे, त्याचं डिस्कशन तुम्हाला ऍपमध्ये मिळून जाईल. तर जे पहिला जो पेपर झाला त्याच्यातलं इकॉनॉमिक्स या घटकाचे जे 15 प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत, त्याचं मी इथे डिस्कशन घेणार आहे. एक आपल्या या 15 प्रश्नांच्या डिस्कशनला सुरुवात करण्यापूर्वी जे लोकांनी 2-3 मेन्स दिले त्याच्या अगोदरती कंबाईनच्या किंवा राज्यसेवेची मेन्स दिली आहे, अशा लोकांनी जर पेपर सोडवला असेल तर त्यांनी फक्त जे पेपरचे प्रश्न चुकले ते जरी पाहून घेतले, नेमके का चुकले म्हणून, तर ते फायद्याचं ठरतं. कारण की पूर्णतः बघण्याची गरज नाही. पण नीट समजून घ्या, जे नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे डिस्कशन काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला जिथे जिथे वाटेल तिथे आपल्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या, आणि जिथे काही कन्सेप्ट राहील तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. ओके. तर आपण पुढल्या लेक्चरमध्ये कुठे डिस्कस करूयात. सर्वात महत्वाचं की का चुकला आपला प्रश्न याच्यावरती लक्ष द्या, आणि इथून पुढे तो प्रश्न चुकणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून आपल्याला आयोगाच्या मुख्य म्हणजे परीक्षेच्या वेळेस जर या टॉपिक वरती प्रश्न आला तर आपला चुकणार नाही. ओके. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर खालीलपैकी 36 नंबरचा प्रश्न होता. इकॉनॉमिकचे प्रश्न इथून चालू झाले होते. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन आहे? हे बघा, प्रश्नामध्ये खूप काही आहे. तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्हाला मध्यवर्ती बँक माहिती पाहिजे, पतनियंत्रण म्हणजे काय माहिती पाहिजे, त्यानंतर गुणात्मक काय साधनं आहेत, संख्यात्मक साधनं काय आहेत. हे खूप आता आपला खूप खोलवर जाण्याचा हा मुद्दा आहे. तरी देखील मी थोडक्यात तुम्हाला खेप सांगण्याचा प्रयत्न करतो. आपली मध्यवर्ती बँक, मध्यवर्ती बँक कोणत्याही देशाची एक मध्यवर्ती बँक असते. तर आपली कोणती आहे? आपल्या देशाची RBI. ओके. डू यू अंडरस्टँड? RBI. तर हे बघा की आपल्या देशामध्ये चलनवाढ, तुम्ही हे वाचले असेल, चलनवाढ होणे किंवा चलनघट. ओके. म्हणजे चला आपण महागाई वाढ किंवा महागाई कमी होणे ही शब्द वापरतो. अशा वेळेस देशातल्या महत्वाच्या 2 संस्था इकॉनॉमी मधील म्हणजे देशामधील पैसा टाकण्याचे, जेणेकरून उद्योगधंदे वाढेल, रोजगार निर्मिती होईल, बरोबर. त्या अशा वेळेस पैसा टाकते. पण महागाई वाढ झाली तर अशा वेळेस तीच लोक काय करतात, तर ते पैसे काढून घेतात. तर हे कोण आहेत? तर देशातले 2 लोक आहेत. लक्षात राहू द्या. 2 लोक कोण? एक आहे RBI आणि एक आहे सरकार, गव्हर्नमेंट. ओके. RBI आपल्या मॉनिटरी पॉलिसी, यालाच आपण मौद्रिक धोरण म्हणतो. सरकार आपल्या बजेटमधून, ही लोक बघा कोणत्या, इकडे RBI मॉनिटरी पॉलिसी, सरकार बजेटच्या माध्यमातून, ही लोक अर्थव्यवस्थेत, काय म्हणतोय मी, अर्थव्यवस्थेत चलनघटीच्या वेळेस, चलनघट झाली म्हणजे महागाई कमी झाली, मागणी कमी आहे, अशा वेळेस पैसा टाकतात. चलनवाढ झाली तर इकॉनॉमी मधून पैसा काढून घेतात. ओके. हे किमान तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता इथं काय म्हटलंय, मध्यवर्ती बँकेचे, सगळ्यात महत्वाचं मध्यवर्ती बँकेचे म्हणजे आपली कोणती? RBI. सरकारचं विचारलंय का? नाही. मित्रांनो हे क्लिअर झालं असेल. पतनियंत्रणाचे साधन आहे. ओके.
त्याच्यात पण अजून काय म्हणलं, गुणात्मक. आता आरबीआयच थोडक्यात, आरबीआय पतनियंत्रण दोन पद्धतीतून करते. कोणत्या? संख्यात्मक साधने आणि एक असतं गुणात्मक साधने. ओके. संख्यात्मक साधने म्हणजे जो पैसा येतोय, संख्या, जो पैसा टाकला जातो तो काय करणं, तर कमी कर. पैसा कमी करणं किंवा जास्त टाक. म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं, कधी जास्त टाकायचा, कधी कमी टाकायचा. गुणात्मक मध्ये पैसा कमी जास्त केला जात नाही, तर पैशाचं रेशनिंग केलं जातं. काय? तो पैसा कुठे जाईल? प्रोडक्टिव्ह, उत्पादक, उत्पादक साधनांमध्ये, उत्पादक व्यवसायामध्ये गुंतवला जाईल. त्याच्यातून रोजगार निर्मिती, हे खूप महत्वाचं आहे. रोजगार निर्मिती झाली तर लोकांना रोजगार मिळेल, लोकांच्या हातात पैसा येईल. पैसा आला तर लोक खरेदी करतील, आणि खरेदी केली तर ही सायकल आपल्याला माहिती असावी. खरेदी केली तर मागणी वाढेल, मागणी वाढली प्रोडक्शन वाढेल. ओके. म्हणजे ही गोष्ट आपल्याला विचारलंय इथं, गुणात्मक साधन आहे. ओके, गुणात्मक, आपल्याला संख्यात्मक साधन नाही. आता तुम्ही वाचले खुल्या बाजारात, आपण एक एक ऑप्शन बघूयात. खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट, ओपन मार्केट ऑपरेशन. ओके. याच्यामध्ये काय की सरकार, मी आता बघा, ज्यावेळेस आरबीआय म्हणून, बँक म्हणून त्यावेळेस आरबीआय, सरकार म्हणून त्यावेळेस केंद्र सरकार किंवा राज्य सरकार. राज्य सरकारासाठी काय करत असतंय का माहिती, की हुंड्या किंवा सरकारी रोखे, म्हणजे एक वचन चिठ्ठी टाईप काय करतं, तर त्या मार्केटमध्ये आणतं. सरकार स्वतः विकतं का? नाही. तर त्याच्यातून काय करते, वेतन चिठ्ठी, म्हणजे चेक म्हणू शकतो आपण एक साधारण शब्दामध्ये, पण त्याला वेतन चिठ्ठी, सॉरी वेतन चिठ्ठी नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, सरकारी रोखे म्हणतो, सरकारी रोखे. तर ते विकतं कोण? आरबीआयच्या माध्यमातून तो विकले जातात. ओके. ते कुणाला विकले जातात? तर ते बँकांना विकले जातात. ओपन, सगळं ओपन ह्या शब्दामध्ये, खुला, खुला हे फक्त बँकांनी घेतात का? नाही. आरबीआय विकते सरकारासाठी, केंद्र सरकारासाठी काम करते आरबीआय खुल्या, मग ते लोकांना, देशातील नागरिकांना, संस्थांना किंवा बँकांना ही सरकारी रोखे विकली जातात. ओके. आणि त्याच्यातून काय करतात, तर मार्केट मधला पैसा काय केला जातो, काढून घेतला जातो. का म्हणतात सर खरेदी रोख्याचं काय? तर सरकार असं सांगतं की हे जी खरेदी रोखे आहेत, लॉंग टर्म, शॉर्ट टर्मच्या संदर्भात आणले जातात. 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 15 वर्ष, 20-25 अशा वर्षांसाठी आणले जातात. आणि याच्या माध्यमातून त्यांना काही फिक्स ठरलेल्या, काय म्हणले मी तुम्हाला, ठरलेल्या फिक्स, फिक्स इंटरेस्ट वरती, काय इंटरेस्ट वरती ते विकले जातात. आणि 5 वर्षांनी, 10 वर्षांनी तेवढे इंटरेस्ट पैसे परत माघारी गेले जातात. म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये पैसा जास्त टाकला, पैसा जास्त असेल, म्हणजे भाववाढ होत असेल, अशा वेळेस खरेदी रोख्यांची विक्री केली जाते. ओके. आणि त्याच्यातून मार्केट मधला काय गेला तर पैसा काढून घेतला जातो. तुम्हाला हे ओपन मार्केट ऑपरेशन, आपण थोडस हे 15 प्रश्नांचं डिस्कशन करतोय, त्यामुळे मी किमान खूप खोलवर जात नाही, कारण की डिस्कशन आपल्या 15 प्रश्नांचं करायचं, टॉपिक शिकवण्यात काही फायदा नाहीये तुम्हाला सध्याला, तरी तुम्हाला हे माहिती असावं. ओके. हे झालं खुल्या मार्केट. हे काय, पैसा कमी जास्त, म्हणजे हे कशाचं आहे, संख्यात्मक साधन आहे. काय संख्यात्मक साधन. बाजार स्थैर्य योजना, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम, ही आरबीआयने आणली 2004 साली. लक्षात राहा, ही स्कीम कधी चालू झाली, कोणी केली? आरबीआयने. ते कशासाठी चालू केली होती, तर अल्पकालीन, म्हणजे तात्पुरत्या काळात, काय जर मार्केट, सॉरी, तात्पुरत्या काळामध्ये बाजारामध्ये जर जास्त लिक्विडिटी असेल, जास्त पैसा असेल, तर ते पैसा काढून घेण्यासाठी आरबीआय काय करते, तर परत सरकारी, सरकारी रोखे आहेत त्यांची काय करते, तर विकते. पण ते कधी, काही अतिरिक्त जी लिक्विडिटी आहे, नीट समजून घ्या, अतिरिक्त लिक्विड, आरबीआयला असं वाटतंय की मार्केटमध्ये काही प्रमाणात पैसे जास्त आहेत, ते काढून घेण्यासाठी ही स्कीम चालू केली 2004 ला. ओके. ही पैशाच्या स्वरूपात आहे, म्हणजे संख्यात्मक हेही साधन आहे. उपभोग्य कर्जाचे नियंत्रण. आता हे बघा की मार्केटमध्ये पैसा आहे, बरोबर, आरबीआय काय करते, आता सगळ्यात महत्वाचं, ही आरबीआय जे विकते, आरबीआय ही नियंत्रक आहे, बरोबर, कुणाची आहे? बँकांची. बँकांना त्यांचे ऑपरेशन्स करण्यासाठी डे टू डे बँका काय करते, लोकांना व्याज, कर्ज आणि पैसे देत असते.
ते कुणाकडून, त्यांच्याकडे आहेत का पैसे? तर नाहीत. ह्या बँका कुणाकडून कर्ज घेत असतात? तर आरबीआय. मग अशा वेळेस आरबीआय ह्या बँकांना सांगते की तुम्ही जी काही कर्जाचे वाटप करताय अशा लोकांना करू नका की जे लोक उपभोग्य वस्तू घेत आहेत. म्हणजे उपभोग्य वस्तू म्हणजे कोणत्या? मोबाईल्स, टू व्हीलर, फोर व्हीलर, टीव्हीज, अशा ज्या वस्तू आहेत त्यांनी काय होते की अशांना जर कर्ज नाही दिले तर ज्या पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे जिथं उत्पादक वस्तूंवरती खर्च होईल आणि त्याने जेणेकरून जी बिन म्हणजे भाववाढ झाली अशा वस्तूंची, त्या भाववाढ काही नियंत्रणात येईल. तर अशामध्ये पैसे कमी करत नाही आरबीआय बँकांना देण्याचं. तर काय करते फक्त, तर त्यांना सांगतेय की तुम्ही कोणत्या गोष्टी उपभोग्य उपभोग्यच्या ज्या वस्तू आहेत अशा लोकांना काय देऊ नका, कर्ज देऊ नका. ओके. तर इथं संख्यात्मक कमी होत नाही, हे गुणात्मक साधन आहे. काय? गुणात्मक. आलं लक्षामध्ये? आपलं उत्तर हे आहे, 3 नंबरचं उत्तर आहे. राखीव निधीचे बदलतेपण, कॅश रिझर्व्ह रेशो, CRR. बघा, हा जो CRR आहे तुम्ही वाचलेला असेल. ज्या अनुसूचित बँका शेड्यूल 2 मध्ये आहेत, शेड्यूल 2 अनुसूची 2 नंबरची, त्या बँकांना आरबीआय कडे काय, तर काही प्रमाणात आपला कॅश मध्ये, मी काय म्हणलं, कॅश मध्ये काही पैसे जमा ठेवावे लागतात. पैसे जमा ठेवले कशाच्या? तर आपल्या मागणी व मागणी ठेवींच्या प्रमाण. म्हणजे जे आपण बँकांमध्ये जे पैसे जमा केलेले असतात त्याच्या तुलनेत काही पैसे तुम्हाला आरबीआय कडे म्हणजे बँकांना आरबीआय कडे जमा करावे लागतात. तर ते सध्याचं प्रमाण आहे, लक्षात राहू द्या, 3.75% एकूण ठेवींच्या, एकूण मागणी ठेवींच्या 3.75 इतकं प्रमाण आहे. ओके. तर हे तुम्हाला सगळं कळलेलं असेल. तर हा आपल्या 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 3 होते. ओके. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. देशात कौशल्य विकासाला सर्वात महत्वाचं, मी प्रश्न का वाचतोय तर तुम्ही आमचा टाइम घेताय नाही. आपल्याला ही सवय असावी, कोणताही प्रश्न सोडतो ना पहिल्यापासून वाचायचं. आपण काय करतो, एवढी गडबड करतो की आपल्या मागे काय कुत्रं लागलेलं असतं का काय माहित नाही आपल्याला, प्रश्नच नीट वाचत नाही, मग उत्तर चुकीचं लिहितो. पुस्तकात वाचलेलं असतं, आपल्याला सगळं माहिती असतं. म्हणून हे आपल्याला एक प्रॅक्टिस असावी किंवा माझा कसा अप्रोच आहे त्या प्रश्नाकडे बघण्याचा, म्हणून तो काय मी प्रश्न वाचतोय. ओके. नाहीतर मला तर काय प्रश्न आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना. पण तुम्हाला बघा, देशात कौशल्य विकासाला स्किल्स प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली, ज्यामध्ये मोफत कमी कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. हे बघा की मोदी सरकार 2014ला सत्तेत आल्यानंतर त्यांचा स्किल इंडिया, तसेच म्हणजे कौशल्याला, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण ही महत्वाचं आहे. या उद्देशाने त्यांनी सर्वात महत्वाचं की 2014 मध्ये केंद्र सरकारने कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाची स्थापना केली. तर हे बरोबर आहे, 2014ला ज्यावेळेस सत्तेत आले त्यानंतर. आपल्याला का मी सांगतो हे तुम्हाला, सिक्वेन्स माहिती पाहिजे तुम्हाला. जर हे जर माहिती असेल 2014ला सत्तेत आलं तर तुम्हाला ते इझी जातं लक्षात ठेवायला. कारण की नवीन कोणतेही सरकार सत्तेत आल्यानंतर स्वतःचे जे काही अजेंडा असतात, स्वतःची जी काही विकासाच्या दृष्टीने जे पाऊल असतात ते लवकर उचलतात. त्याच काळात ह्या घटना घडलेल्या असतात. ओके. तर 14ला मिनिस्ट्री केली आणि प्रधानमंत्री कौशल्य योजना ही योजना 2015ला आणली. ओके. तर हे दोन्ही बरोबर आहे. पण याच्यामध्ये बघा, सर्वात मोफत दिले जात प्रशिक्षण. कसं आहे? मोफत म्हणजे फ्री आणि कमी कालावधीचे प्रशिक्षण. लक्षात राहू द्या, जास्त कालावधीचे नाही, म्हणजे 3-3, 4-4 वर्षाचे डिग्री कोर्सेस नाहीये. ओके. जे गरजेचे कोर्सेस आहेत ते कमी कालावधीचे आणि त्याच्या थ्रू प्रशिक्षण दिलं जातं. आता सगळ्यात महत्वाचं की सध्याला याचा स्टेटस काय आहे, सध्या काय, तर ह्या योजनेचा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा फेज 4 चालू आहे. काय? फेज 4, 4थ्या टप्प्यात ही योजना चालू आहे. तर आपण एक ट्री डायग्रामच्या संदर्भात याने बघून घेऊया. सर्वात 15ला मी काय म्हणलं, मिनिस्ट्री झाली. 14ला बघा मी सांगतो, हे तुम्ही लिहून ठेवा. प्रधानमंत्री फर्स्ट फेज जो पहिला टप्पा चालू झाला 2015ला, जो आपण इथं म्हटलं. ओके, बरोबर आहे. आता किती आहे? 4था म्हणलं मी. 2016ला दुसरा, 2015 नंतर 16. आपण म्हणताल सर लक्षात राहायचं का सुरुवात कधी झाली, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि 16
जर तुम्ही मला सांगा की 2015ला जर ही योजना चालू झाली आणि आपण 2025 मध्ये आहोत, तर याच्यात 4 टप्पे आहेत, तरी लक्षात ठेवायला सोपं आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. 15ला पहिला टप्पा, 2016ला दुसरा टप्पा, 2020ला तिसरा टप्पा आणि 2022ला चौथा टप्पा चालू झाला. काय म्हणलं मी तुम्हाला? या प्रधानमंत्री कौशल्य 2022ला चौथा टप्पा चालू झाला. चौथा हा टप्पा 4 वर्षासाठी आहे, कारण की चौथा टप्पा 4 वर्षासाठी म्हणजे 2026 पर्यंत. म्हणजे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, प्रधानमंत्री कौशल्य योजनेचा चौथा टप्प्याचा कालावधी काय आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे. 2022 ते 2026 हा कालावधी आहे. ओके. मिनिस्ट्री 24ची, सॉरी 14ची, प्रोग्राम 15चा, सध्याला चौथा टप्पा. पहिले टप्पे मधले जरी नाही लक्षात राहिले, चालू कधी झालं ना, आता सध्याला चौथा आणि त्याचा कालावधी माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 2011च्या जनगणनेनुसार, नाही लेक्चर चालू आहे. जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेच्या राज्यांचा उतरता क्रम ओळखा. तुम्हाला काय म्हणलं इथं? जनगणनेनुसार घनता काय? घनता. घनता काय करायचं तर उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे जास्त कडून कमीकडे जायचं. बघा, तुम्ही पाठ केलेला असेल. आता हा घनता म्हणजे अभ्यासाचा अप्रोच कसा असावा. तुम्ही प्रश्न सोडवले असतील सगळ्यांनी, पण तुम्ही एवढ्या डीप मध्ये गेला का? तुम्ही विचार करा, मी जे सांगतोय ते तुम्ही घटक पाहून घेतले ह्याच संदर्भात. घनता आली आहे, लोकसंख्येची घनता, उतरता क्रम. सर्वाधिक पश्चिम बंगाल दिलाय, बिहार दिलाय, उत्तर प्रदेश. अरे पाठ पाहिजे. मी काय म्हणलं, ह्या फॅक्ट्स आहेत. नवीन पोरांनो लक्षात घ्या, जुन्या पोरांना हे माहिती असतं, नवीन पोरांना ही माहिती पाहिजे. सर्वाधिक घनता देशामध्ये, तर मी एक चार्टच आणलाय तुमच्या, सॉरी देश, आपल्या देशाचा मॅपच आणलाय. तर सर्वाधिक जास्त आपल्याला नकाशात, ऍक्च्युली हे पाठ करायचे नसतात, नकाशात कुठला कसा क्रम आहे ते लक्षात ठेवायचं. 1 नंबरला बिहार आहे. काय म्हणलं मी तुम्हाला? 1 नंबरला बिहार. बिहारची घनता 1106, 1106 इतकी आहे. 2 नंबरला त्याच्याच खालचं राज्य वेस्ट बेंगॉलचे, पश्चिम बंगाल. याची 1022 इतकी घनता आहे पश्चिम बंगालची. आता 1 नंबर झाला, इथं 2 नंबर झालं पोरांनो. मी काढ 1 नंबरला बिहार, 2 नंबरला पश्चिम बंगाल. आता मात्र 3 नंबरला तुम्हाला जाताना हे काही गोष्टी लक्षात ठेवा. 3 नंबरला येताना केरळकडे यायचं. 3 नंबरला कोण आहे? 3 नंबरला केरळ आहे. आणि आता परत रिटर्न परत तिकडे जायचं युपीकडे. 4 नंबरला उत्तर प्रदेश. ओके, आपल्याला 4 माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, पहिलं काय? बिहार, 2 नंबर पश्चिम बंगाल, 3 नंबर केरळ, 4 नंबर युपी. राहील आता मी कसं ड्रॉ केलंय लक्षामध्ये राहिलाच पाहिजे. ओके, तर आता हे झालं सर्वात जास्त. ओके, तर मग आता सर्वात कमीची काय परिस्थिती आहे? घनता. मी घनता काय असतं ते परत आता ते तुम्हाला माहिती पाहिजे. एका चौरस किलोमीटर मध्ये घनता म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये राहणारी लोक, बरोबर, लोकसंख्या, यालाच आपण काय म्हणतो तर घनता म्हणतो. आता सर्वात कमी कुठे घनता मला हे सांगा. एक तर ती कुठं असू शकते? डोंगराळ प्रदेश, पर्वतीय प्रदेशात जिथे नक्षलवाद आहे, जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे, किंवा
जे आपल्या आजूबाजूच्या देशांबरोबर आपलं वैर आहे, वैर कोणाबरोबर आपलं पाकिस्तान बरोबर आहे, चीन बरोबर आहे, अशाच आजूबाजूच्या प्रदेशामध्ये लोक कमी राहतील ना. म्हणजे तुम्हाला एक लॉजिकली तुम्हाला माहिती पाहिजे की कसं जायचं ते. ओके. तर बघा की सर्वात जी कमी आहे घनता ती पहिलं आहे अरुणाचल प्रदेश. ओके. हा जो आहे एवढा सगळा अरुणाचल प्रदेश. 2 नंबरला तुम्हाला जर राज्य लक्षात ठेवायचं, युटी येते एक युनियन टेरिटरी, अंदमान निकोबार. तिथे लक्षात राहू. अंदमान निकोबार हे लक्षात ठेवायचं, एका दिवस आलं तर माहिती असावं. 3 नंबरला मिझोरम. हे बघा इथलं मिझोरम. 1 2 3. हे मिझोरम. आणि 4 नंबरला सिक्कीम येतं. काय येतं? हे सिक्कीम. मी नकाशामध्ये का ड्रॉ करतोय, तुम्हाला व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. कधी गोष्ट प्रत्येक गोष्ट पाठ करून कन्फ्युजन होणार ना. ओके. तर हे 4 तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, विसरता कामा नये. ओके. आता हे झालं आपलं देशाच्या संदर्भात सर्वात जास्त कमी. पण देशाची जर घनता विचारली तुम्हाला, देशाची जर घनता विचारली 382 प्रति चौरस किलोमीटर. किलोमीटर म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात? तर 382 लोक राहतात. हे 2011 नुसार आहे. 2011 नुसार 382 आहे. तर ते 2011ची जनगणना 2001ची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये 325 होते. काय होते? 325 वर किती झाले? 382. आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात आता हाच जे आपण देशाच्या संदर्भात पाहिलं ते आपण महाराष्ट्राच्या संदर्भात करून ठेवणं महत्वाचं आहे. ऍक्च्युली हा अभ्यासाची एक पद्धत आहे. देशाच्या संदर्भात करताय तर महाराष्ट्राच्या संदर्भात ते ऑटोमॅटिक लागू होतं. तर महाराष्ट्राची जी घनता आहे 365 आहे, ती 2001 मध्ये 315 होती. ओके. राहील लक्षामध्ये? राहिलाच पाहिजे. आता हे मी तुम्हाला सांगितलं ना कशामध्ये, हेच काढून. आता आपण महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राची घनता सांगितलं तुम्हाला मी 365. पण सर्वात जास्त कुठे आहे? आता आलोच तर रिव्हिजन करून घ्या ना. मी का घेतोय हे तुमचं? तुम्ही म्हणता सर खूप डिटेलमध्ये सांगू राहिले. हा, तुमचं परफेक्ट असं काही लोकांचं असू शकतं, पण काही लोकांना कसं लॉजिक लावायचं नवीन लोकांना नाही कळत ह्या गोष्टी. पाठ करतात फक्त. घनता कुठं असणार आहे? आपल्या महाराष्ट्राचे जिथं उद्योगधंदे, जी आपल्या भारताची महाराष्ट्राची आपल्या भारताची जी आर्थिक राजधानी मुंबई, बरोबर. तर सर्वाधिक घनता आहे मुंबई उपनगर. 2 नंबरला आहे. त्याच्या शेजारचं आपलं जिल्हा मुंबई शहर. त्याच्याच पुढचा तिसरा लगेच शेजारचाच ठाणे. 3 नंबरला कोण आहे? ठाणे. 4 नंबरला कोण आहे? पुणे. चार नंबरला पुणे. आता काय आहे की मुंबई शहर मुंबई उपनगर मध्ये विसरायचं नाही. पहिलं उपनगर आहे. घनता जास्त करून कमी झालं म्हणजे मोठा आहे ते पहिल्यांदा येणार आहे. उपनगर हा शब्द जास्त मोठा आहे शहरपेक्षा, म्हणून तिथली घनता जास्त आहे. स्ट्रिक्ट आहे. हे काही कन्सेप्ट आहे का? नाही. म्हणतो सर हे काय समोर आहे, पण हे असंच लक्षात ठेवायला लागतं. ओके. तर याच्या पुढचा 5वाही लक्षात राहू द्या. पुण्यानंतर आहे कोल्हापूर. काय खाली यायचं? कोल्हापूर.
कोल्हापूर. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असतं. सर्वात जास्त. मग सर्वात कमी कसं देण्यात ठेवायचं? खूप इझी आहे बघा, खूप सोपं आहे. सॉरी, मला पेन घेऊ द्या. सर्वात कमी, आता मी सर्वात जास्त सांगितलं, सर्वात कमी तर पहिले आहे गडचिरोली. बघा, प्रदेश खूप मोठा आहे, अरण्य आहेत, नक्षलवाद आहे, सॉरी हा नक्षलवादी आहेत, जंगल जास्त मोठं आहे. मग तिथली काय करतात? घनता कमी आहे, गडचिरोली. आता दुसरं कसं देण्यात ठेवायचं? तर डायरेक्ट गडचिरोलीवरून यायचं सिंधुदुर्ग. ओके, 2 नंबर सिंधुदुर्ग राहील लक्षामध्ये. ओके, आता 3 नंबर काय आहे? अल्टरनेटिव्ह. आता गडचिरोली झालं, इथं पण तेच आहे, प्रजननाचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे, जंगल आहे, नक्षलवाद आहे. चंद्रपूर 3 नंबर. 4 नंबरला रत्नागिरी. ओके, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणताल सर हे कसं काय आले? एक तर सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो, हे दोघांचं काय कारण आहे. तर हेतले ना रत्नागिरी, हा आता तुम्ही नीट समजून घ्या मी काय म्हणतोय. मुंबई उपनगर हे सबर्बन एरिया आहे, म्हणजे सन्नगरच्या टाईप झालेलं आहे. मुंबई सिटी, मुंबई शहर, ठाणे आणि रायगडचा बराचसा भाग, पालघरचा काही भाग, हा सगळा मोठा मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलप झालेला आहे, लक्षात राहू द्या. मग इथं जी काम करणारा वर्ग आहे ना, तो बराचसा कोकणी माणूस ना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीना हा मुंबईमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे. म्हणून तुम्हाला इथं घनता कमी दिसते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ओके, हे तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ओके, प्रश्नाचं उत्तर झालं. मी डिस्कशन पण सांगितलं, बऱ्याच गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवत असाल, मला अशी अपेक्षा आहे. तर तुम्ही नसाल करत तर तुमचा लॉस आहे. ओके, चला पुढला प्रश्न. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. अविधान आहे, भारतातील राजकोषीय शिस्तीच्या कल्पनेला कायदेशीर आधार देण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रथम 2000 मध्ये संसदेत राजकोषीय जबाबदारी, अर्थसंकल्प आणि अंतर्संकल्प व्यवस्थापन विधेयक, फिक्सल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट विधेयक किंवा तो कायदा पुढे जाऊन झाला त्याच्या संदर्भात. म्हणजे काय, तर आपल्याकडे एकूण जमा किती होतीये? आपली जमा काय? भांडवली जमा, महसुली जमा, आणि आपण खर्च किती करतोय? महसुली खर्च, भांडवली खर्च, यांचा एक ताळेबंद पाहिजे, बरोबर. आपली तूट वाढत जायला नाही पाहिजे, आपल्यावर देशावरचं कर्ज वाढत न जायला पाहिजे. अशासाठी हा कायदा करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने केला. हे स्टेटमेंट बरोबर आहे. राजकोषीय जबाबदारी, अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा 2003, ह्या कायद्याची अंमलबजावणी 2003 पासून सुरू झाली. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त अ बरोबर आहे. मी एक्सप्लेन करतो, म्हणजे याचं उत्तर फक्त अ येणार आहे. बघा, तर हा कायदा 2003चा जरी असला तरी जी अंमलबजावणी 2004 ला झाली. काय म्हणलं मी? कायदा 2003चा, अंमलबजावणी 2004 ला. इथं यायला पाहिजे होतं 2004. हे आयोगाने फसवलंय किंवा आपण फसवलंय असं म्हणू शकता. आपल्याला माहिती पाहिजे ह्या FRBM चे ना नियम, ही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कशा पद्धतीने करावी याच्यासाठी ना केळकर समिती, विजय केळकर समिती 2004 ला नेमण्यात आली. काय म्हणलं मी? 2004 ला. आणि त्याच वेळेस त्यांनी अहवाल 2004 लाच दिला. आणि त्यांनी काही ह्या समितीच्या शिफारसीनुसार आपण हो जो कायदा केला होता, ह्या अंमलबजावणी करण्यासाठी FRBM नियम 2004 ला लागू केले. ओके, तर ह्या कायद्यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला महसुली तूट, महसुली तूट म्हणजे काय? महसुली जमा आणि महसुली खर्च. तर जेवढा महसुली जमा होतोय तेवढीच खर्च करायचा.
यासाठी महसुली तूट शून्य आणणं, किती करणं, शून्य करणं, ही एक त्याच्यामध्ये तरतूद होती. दुसरी तरतूद अशा बऱ्याच आहेत पण महत्वाच्या आयोग जी विचारतात त्या. दुसरी राजकोषीय तूट, जीडीपीच्या कोणाच्या जीडीपीच्या 3% आणणं, ही मेन उद्देश दोन असतात. आयोग ह्या दोन वरतीच प्रश्न विचारतो. FRBM कायद्याचे 3 मधले काय येतं तर महत्वाच्या तरतुदी किंवा महत्वाची तुटी कोणची कितीपर्यंत आणायची होती, तर तुम्हाला कन्फ्युजन करायचं नाही. तर महसुली तूट जी आहे ते 0 करायची होती आणि राजकोषीय तूट किती करायची होती तर 3%. ओके. तर ह्या कायद्यामध्ये आता मी अजून एक्स्ट्रा काय सांगतो जे आयोगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आयोग जर पुढे गेलं तर 2012-13 या कायद्यामध्ये बदल करण्यात आला, अमेंडमेंट करण्यात आली आणि या कायद्यामध्ये प्रभावी इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिशियट, प्रभावी महसूल तूट ही नावाची नवीन एक तूट आणण्यात आली. म्हणजे ही तूट संकल्पना आणली पहिल्यांदा. कधी आणली 2012-13 मध्ये कायद्यात बदल करून, हे लक्षात राहू. आणि ही प्रभावी महसुली तूट 2015 पर्यंत 0 करायची हे ठरवण्यात आलं. काय कधीपर्यंत करायची होती 0 कायद्याचं म्हणलं 2015 पर्यंत. ओके, हे राहील लक्षामध्ये तुमच्या. त्यानंतर सरकारने 2016 मध्ये आणखी एक समिती नेमली FRBMच्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी. एन के सिंग समिती नेमली 2016 मध्ये आणि ह्या समितीला सांगितलं की FRBM कायद्याचा अभ्यास करावा आणि भविष्यातील FRBMच्या संदर्भात म्हणजे राजकोषीयच्या संदर्भात की आपल्या कशा पद्धतीने समोर जावं लागेल, आपल्या तुटी कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रणात ठेवावं लागेल याच्यासाठी रोडमॅप बनवायला लावला त्या एन के सिंग समितीला. आपल्याला इतकंच माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्ही लिहून ठेवलं असेल मला अशी अपेक्षा आहे, तुम्ही रिव्हिजन कराल. ओके, चला पुढच्याकडे. मानव विकास अहवाल 2025 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा मानव विकास अहवाल कोण प्रदर्शित करतं तर UNDP. मानव विकास अहवाल 2025 नुसार मानव विकास निर्देशांक HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारत 193 देशांपैकी 133व्या क्रमांकावर आहे. हे बघा, सर्वात महत्वाचं हे फॅक्ट आहे, तोंड पाठ पाहिजे. काय म्हणलं मी तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला कसलाही चान्स नाहीये की तुम्ही म्हणू शकता की मला हे माहिती नाही. तर हा बघा 2025चा जो अहवाल प्रदर्शित झाला त्याच्यात भारत 130व्या क्रमांकावर, 30वा क्रमांक. 2024चा जो अहवाल प्रदर्शित झाला होता त्याच्यामध्ये 134व्या स्थानावरती होता. आपली 4 स्थानांची आपण यावेळेस प्रगती केली आणि आपण कितव्या स्थानावरती आलो 130व्या. हा HDI निर्देशांक हा 0 ते 1 मध्ये मोजला जातो, बरोबर. 0 ते 1 तुम्हाला हे माहिती असेल. तर भारताचा HDI इंडेक्स किती आहे 0.685 आहे. किती आहे लक्षात राहू द्या 0.685 राहील लक्षामध्ये. हा मध्यम कॅटेगरीमध्ये येतो आपला HDI. कितवा मध्यम कॅटेगरीमध्ये. ओके, मध्यम. आता मी हे अजून एक्सप्लेन करतो पुढे गेल्यानंतर, आता लगेच सांगत नाही काही बेसिक. एवढं तर कळालं तुम्हाला. तर मानव विकास अहवालाचे शीर्षक असतं, दरवर्षी जो अहवाल होतो त्याला काही ना काही टॅगलाईन असते, काही एक थीम असते. तर निवडीचा विषय AI युगात लोक आणि शक्यता. AI सध्याला AI चालू आहे ना सगळीकडे, असं आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विचारात बरोबर चूक विचारले तर याच्यामधलं फक्त ब बरोबर आहे, ब चुकीचं. बघा आता काय आपण बेसिक फॅक्ट्स तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे त्या करूयात. 1990 ला पहिल्यांदा हा मानव विकास अहवाल प्रदर्शित झाला, UNDP करतो तेव्हा. तर ही जी संकल्पना आणली ती काय, मेहबूब उल हक व अमर्त्य सेन या दोघांनी, ह्यांना या संकल्पनेचे जनक म्हटलं जातं. राहील लक्षामध्ये. 2010 मध्ये जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढला जातो त्याच्या आयाम जे काही डायमेन्शन्स असतात ते आपण पुढे बघूयात, त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. काय आला
बदल करण्यात आला. आणि ह्याच वेळेस तुम्हाला अजून लक्षात, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो पहिल्यांदा काढला गेला तो 2010 लक्षात. हे पण कोण काढतं? UNDPच काढतं, बरोबर, हे तुम्हाला माहिती असावं. त्याच्यामुळे हे कोरिलेट तुम्हाला करता येणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये काही आयाम आहेत ते मी पुढच्या चार्टमध्ये दाखवतो. आधी काही फॅक्ट्स बघून घेऊयात. ओके, 130वा क्रमांक सांगितला तुम्हाला मी 134 वरून. तर भारताच्या पुढे आशियातील देश कोणते कोणते? तर लक्षात राहू द्या, चीन. आशियाच्या आपल्या आजूबाजूचे देश, आपल्या आशियन कंट्रीज म्हणतो त्याच्यामध्ये चीन आहे पुढे आपल्या. त्यानंतर श्रीलंका आणि त्यानंतर भूतान, शांत देश. हे 3 आपल्या पुढे आहेत. उरले पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे आपल्या पाठीवर. हे 3 लक्षात जर राहिले तर ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येईल. ओके, हे कळलं तुम्हाला. आता मग सर्वाधिक जास्त ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणता आहे? तर आईसलँडचा आहे. काय? आईसलँड या देशाचा सर्वाधिक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जास्त आहे. 2 नंबरला नॉर्वे, संयुक्तरित्या स्वित्झर्लंड. हे 2 संयुक्तरित्या एकत्रित आहे. राहील लक्षामध्ये सर्वात 1 नंबरचा होता. आधी बऱ्याच वर्ष हा नॉर्वे होता, आता कोण आलाय 1 नंबरला? आईसलँड आलाय. हे तुम्ही लिहिले असेल, मी आता इरेज करतो हे. तर बघा की तुम्हाला काय म्हटलं, हा जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0 ते 1 मध्ये मोजला जातो. हा लो कुणाला म्हणायचं? जर एखाद्या देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0.549 पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणायचं? तर त्याचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स लो मध्ये असतो. मीडियम कुणाला म्हणायचं? 0.55 पासून 0.699 मध्ये. तर ह्याला मीडियम आपला किती म्हणलं? 0.685 आहे, तो आपण या कॅटेगरीत घेतो. हाय कुणाला म्हणायचं? 0.7 पासून 0.799 पर्यंत असतो, त्याला हाय म्हणायचं. व्हेरी हाय कुणाला म्हणायचं? ग्रेटर दॅन 0.8 पेक्षा जे जास्त असतो त्यांना काय म्हणायचं? तर हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. हे 4 कॅटेगरी, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आता हे आयाम जे आहेत ना ते एकदा बघून घेऊया फास्ट. डायमेन्शन्स यालाच आपण काय म्हणतो? आयाम. मराठीमध्ये आयाम. 3 आयाम आहेत. 3 ह्युमन एचडी आहे. एचडी 3 शब्द आहेत, आयाम पण 3 आहेत. लॉंग अँड हेल्दी लाईफ. नॉलेज, लॉंग म्हणजे काय? दीर्घ. आणि काय? आरोग्यमय जीवन. नॉलेज, ऍक्सेस टू नॉलेज असं येते. ऍक्सेस टू नॉलेज, ज्ञानाची सुगमता म्हणतात. आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तर चांगले जीवनमान. काय? चांगले जीवनमान. हे 3 काय? डायमेन्शन. 100 वेळा प्रश्न येऊन गेला, म्हणजे मी बोलण्याचा उद्देश नीट लक्ष द्या. तुम्हाला जर हे जर आठवत नसेल, जड जात असेल, म्हणूनच आपण रिव्हिजन घेतोय. 3 डायमेन्शन्स. एक आहे, लक्षात राहू द्या, आरोग्य, शिक्षण आणि चांगले जीवनमान. काही पुस्तकात असत पण याला काय म्हणतात? लॉंग इन हेल्दी लाईफला आरोग्य म्हणतात, काही आरोग्याचं नाव देतात. इथं देतात शिक्षण, आणि इथं डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईव्हिंग असंच असतं, ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग डिसेंट, चांगले जीवन. आता याचे इंडिकेटर, निर्देशक, 4 निर्देशक आहेत. हे जे आहे लॉंग इन हेल्दी लाईफला, की जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान, लाईफ एक्सपेक्टन्सी, म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा मूल जन्माला आलं तर त्या देशामध्ये किती वर्ष टिकणार, सरासरी आयुर्मान, लाईफ एक्सपेक्टन्सी लक्षामध्ये ऍट बर्थला. ओके, त्याच्यामुळे लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स. इंडेक्स काय? डायमेन्शनचे इंडेक्स किती आहे? तर 3च. जिथं जिथे डायमेन्शन, आयाम, डायमेन्शन हा शब्द आला तिथं 3. इंडिकेटर, निर्देशक आहेत 4. नॉलेजला म्हणलं मी शिक्षण. मग काय? तर एखादी मुलगा शाळेत जातोय तर तो किती वर्ष शिक्षण घेणार? काय? एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, म्हणजे तो किती वर्ष शिक्षण घेणार मुलगा, त्याचा जे तो जो इंडिकेटर आहे तो काय? तर एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग. आणि पुढचं काय? मीन इयर्स ऑफ स्कूलिंग, ज्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलंय माझ्या सहित. आता आपण, तुम्ही जर कोणतं शिक्षण घेत नसाल तर तुम्ही, ह्यांचं ऍव्हरेज, ह्यांचं सरासरी शिक्षणाची वर्ष किती आहे? हा इथं 2 आहेत, लक्षात. ओके, आलं, समजलं. आणि इथं काय? तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला GNI, ग्रॉस नॅशनल इन्कम, GDP नाही, हे इथं आयोग फसवत.
जीएनआय पर कॅपिटा, प्रति व्यक्ती जीएनआय उत्पन्न किती आहे त्याच्यामुळे जीएनआय इंडेक्स काढला जातो. हे 3 इंडेक्स वरूनच काय काढला जातो, परत काढला जातो, तर एचडीआय काढला जातो. ह्या 3 इंडेक्सचा जिओमेट्रिक मीन, भूमितीय मध्य काढला जातो, जिओमेट्रिक मीन, आणि त्याच्यावरूनच पुढे काय काढला जातो तर एचडीआय. ओके, काढले का? मी सर्वात जास्त सांगितले भारताच्या, सांगितल्या भारताच्या पुढले सांगितले, मागले भारताचा सांगितला. तरीही तुम्ही जर ह्याच्याला आयोग कोणत्या नाही कोणत्या परीक्षेला 100% याच्यावरती प्रश्न विचारतो. आपलं काम आहे ते परफेक्ट करून ठेवणं. तर तुम्ही अजूनही याच्याकडे दुर्लक्षित करत असाल तर तुमच्या अभ्यासामध्ये कमी आहे, तुम्ही दुर्लक्ष करताय. आलो मित्रांनो, तर असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, रिव्हिजन करा. बघा त्याच्याकडे मी काय म्हटलं ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. अरे ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे काय? मानवाचा विकास. मानवाचा विकास कधी होईल? त्याला शिक्षण द्यायला लागेल, त्याला आरोग्य चांगलं पाहिजे, त्याच्याकडे पैसे पाहिजे, म्हणजे जीएनआय. 3 गोष्टी आहेत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. एचडीआय हा 3 वर्ष, तीन शब्द, 3 अल्फाबेटचा शब्द आहे, त्याच्यामुळे 3 आयाम आहेत, डायमेन्शन्स आहेत. फक्त 4 काय इंडिकेटर 4 आहेत, डायमेन्शन इंडेक्स पण 3च आहेत. ओके, मला वाटतं हे समजलं असेल. आता जास्त शिकवायच्या भानगडीत पडत नाही, आपल्याला पुढचे पण प्रश्न घ्यायचे. डॅश डॅश ही आर्थिक पुनर्प्राप्तीचा, इकॉनॉमिक रिकव्हरीचा एक प्रकार आहे, जिथे आर्थिक मंदीचा भाग सामान्यतः काही काळ टिकतो आणि आर्थिक वाढीकडे मंद गतीने परत येतो. हे बघा की नीट समजा, आर्थिक मंदी येणार म्हणजे काय? तुमचा जीडीपी कमी होणार, तुमचा निर्देशांक घसरणार. आर्थिक मंदीचा भाग सामान्यतः काही काळ टिकतो, म्हणजे लगेच रिकव्हरी होत नाही, काही काळ टिकते, काही दिवस जातात आणि परत मंद गतीने हळूहळू परत तुम्ही कुठे येता? आर्थिक विकासाकडे येता. तर अशा वाढीला कोणती रिकव्हरी म्हणतात? तर यू शेप्ड आर्थिक पुनर्प्राप्ती म्हणतात. काय? यू शेप्ड. कळलं? व्ही शेप्ड ही आपण कधी अनुभवली? कोरोनाच्या काळात आपली इकॉनॉमी डायरेक्टच घसरली, तितक्याच गतीने परत रिकव्हरी झाली. व्ही शेप्स जास्त वेळ टिकत नाही. आलं कशा? म्हणजे इकॉनॉमिक परिस्थिती आपली काय, आर्थिक मंदी टिकली नाही, आपला जीडीपी घसरला, स्टॉक मार्केट घसरलं, पण तितक्याच ताकदीने परत काय झालं? रिकव्हर झालं. झेड शेप रिकव्हरी ही सगळ्यात खूप चांगली रिकव्हरी असते. आता हीच म्हणतात सर झेड शेप, नीट आहे का? वाढली आपले आर्थिक वृद्धी झाली, आर्थिक वाढ झाली, काही काळ थोडंफार परिस्थिती नॉर्मल आहे, परत त्यानंतर परत तिने काय झेप घेतली. लक्षात, ह्याला जर असं बघा, असं तिरकं फिरून बघा थोडस, म्हणजे लक्षात येईल. तर हे काय? झेड. तर तुम्हाला जर प्रश्न आला तर खालीलपैकी कोणती रिकव्हरी ही इकॉनॉमीच्या दृष्टीने महत्वाची असते? तर झेड शेप. कोणती म्हणता तुम्ही? झेड शेप. डब्ल्यू शेप ही खराब असते, हे चांगली नसते, सारखी इकॉनॉमी स्टेबल नसते. ही इकॉनॉमी कोणती स्टेबल नसते? हे काही काळ परत ढासळते, परत रिकव्हर करते, परत ढासळते, परत रिकव्हर करते. ही इकॉनॉमी चांगली नसते. इन्व्हेस्टर लोकांना, बाहेरल्या परकीय लोकांना आपल्या देशामध्ये भांडवली गुंतवणूक करण्यास धोकादायक असते. आपली इन्व्हेस्टर लोकांचा कॉन्फिडन्स देत नाही अशी रिकव्हरी, त्याच्यामुळे अशी ही चांगली नाहीये. चांगली कोणती असते? तर झेड येईल लक्षामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये विकासाची 4 शक्तिशाली इंजिने, 4 पॉवरफुल इंजिन्स म्हणून कोणत्या 4 क्षेत्रांचा उल्लेख केला? तर हे 4 क्षेत्र आहेत: ऍग्रिकल्चर, एमएसएमई, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, इन्व्हेस्टमेंट महत्वाचे आहे, आणि निर्यात एक्सपोर्ट्स, परकीय चलन मिळवायचंय. इन्व्हेस्टमेंट का? उद्योगधंद्यांना पैसे पाहिजे. एमएसएमई का? तर आपले जी काही सर्वसामान्य लोक आहेत ह्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना रोजगार पाहिजे. ऍग्रिकल्चर देशाचा कणा आहे, महत्वाचं क्षेत्र आहे. हे 4 पॉवरफुल इंजिन्स म्हणलं. आता ह्या इंजिन्स आहेत 4, ह्या 4 इंजिन्सला तर ह्यांना फ्यूल काय आहे? म्हणजे ही जर चालवायची असतील याच्यामध्ये इंजिन, तर आपण म्हणतोय यांची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, पण याच्यासाठी फ्यूल काय केलं? तर आपण आपल्या आर्थिक रिफॉर्म्स घेतले. पहिला रिफॉर्म्स तुम्ही म्हणताल तर कोणता? तर जीएसटीचा रेट कट. नुकतेच जे जीएसटीचे रेट कट झाले तो रिफॉर्म, म्हणजे आपले इकॉनॉमी मधले रिफॉर्म्स. गायडिंग स्पिरिट काय? तर ह्यांना म्हणजे मनोबल कुठून येत आहे? तर इन्क्लुझिव्हिटी. यांचं म्हणणं आहे की आम्ही जे काय ग्रोथ आणणार आहे तर इन्क्लुझिव्ह आणणार आहे, सर्वसमावेशक असणं अपेक्षित आहे. आणि डायरेक्शन,
डेस्टिनेशन काय आहे तर विकसित भारत. ऍट द एंडला काय करायचं तर डेस्टिनेशन काय विकसित विकसित भारत. ओके समजलं असेल तुम्हाला. हे प्रश्न येऊ शकतो. फ्युल्स काय आहे तर रिफॉर्म्स आहेत, गायडिंग स्पिरिट काय, इन्क्लुझिव्हिटी, डेस्टिनेशन काय विकसित भारत. 4 क्षेत्र तर विसरू नका. कुठल्या ना कुठल्या परीक्षेला 100% हा प्रश्न रिपीट होईल येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन. एक मिनिट पाणी पितो. नाबार्ड ही भारतातील सर्वोच्च विकास संस्था आहे, डेव्हलपमेंट बँक आहे जी शाश्वत समतापूर्ण शेती आणि ग्रामीण विकासाला. नाबार्डचा उद्देशच काय तर काय शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणं. संसदेच्या 1982च्या संसदीय कायद्यानुसार 1982 मध्ये स्थापन झाली. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार जी स्थापना करण्यात आली होती. ओके प्रश्न सोपा आहे. सगळ्यात महत्वाचं माहिती दिलेली ती तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही शिवरामन समिती, नाबार्ड म्हणलं की शिवरामन समिती. ओके ही समिती नेमली कधी होती आठवते का? आठवता चेक द्यायचे स्वतःला फटाफट आठवत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर रिव्हाइज करा माझ्या बरोबर. 1979 स्थापना झाली या समितीची. 1981 ला ह्या समितीने अहवाल दिला. 1982 ला नाबार्डची स्थापना झाली. नाबार्ड बँकेची. ओके आणि हिचं मुख्यालय कुठं आहे? नाबार्डचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. हिचं मुख्य म्हणजे उद्देश काय किंवा कार्य काय आहे तर ही ग्रामीण विकास, नीट समजून घ्या, ग्रामीण विकास व शेती विकासासाठी जो पतपुरवठा करायचा आहे, पतपुरवठा या संदर्भात काय करते तर हो ग्रामीण विकासाला आणि शेतीसाठी जो पतपुरवठा करायचा आहे ऍक्च्युअल मध्ये होतोय का नाही, किती होतोय याचा सगळा ते सातत्यपूर्ण अभ्यास करतात आणि ते काय करतात तर त्याचं नियोजन, ह्या पतपुरवठ्याचं नियोजन व धोरण आखतात ग्रामीण विकासाच्या संदर्भात. हे धोरण हे महत्वाचं काम आहे. दुसरं काय तर पुनर्वित्त पुरवठा म्हणजे रिफायनान्सिंग. पुनर्वित्त ज्या बँका ग्रामीण विकासासाठी काम करतात, ग्रामीण आणि शेतीसाठी जे कर्ज देतात त्या बँकांना कर्ज देण्याचं काम नाबार्ड करतं. ही तिची महत्वाची 2 कामं तुम्ही विसरायची नाही. ओके 1979 ला समिती नेमली शिवरामन समिती. पटापट लक्षात ठेवायचं. 81 ला अहवाल आला, 82 ला स्थापना झाली, मुंबईला कार्यालय तिचे कार्य. ओके आता मग इतर समित्या, आता तुम्ही फसताय कुठं? तुम्ही एवढं उत्तर दिलं ठीक आहे, जुन्या पोरांना माहिती आहे हे काय आहे, पण ह्या समित्या दिल्यात ना, ह्या आज ना उद्या ह्याही समित्या, एडी गोरवाला समिती, वैद्यनाथ समिती, एल के झा समिती, हे कुठल्या ना कुठल्या परीक्षेला येत असतात किंवा हे आपले इकॉनॉमिक्स आहेत. तर आपलं कन्फ्युजन नाही पाहिजे. एडी गोरवाला समिती 1951 ला नेमलेली समिती भारत सरकारने. हिचं काय अखिल भारतीचं नाव काय होतं बघा, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती. ओके हिने 1900 गोरवाला महत्वाचं नाव आहे म्हणून सांगतोय 54 ला अहवाल दिला. हिने काय सांगितलं की सहकारी क्षेत्र, ही सहकाराच्या संदर्भातली समिती होती, लक्षात राहू द्या. सहकारी क्षेत्र, सहकारी सरकारी नाही, कोऑपरेटिव्ह हे क्षेत्र काय झालंय अपयशी ठरलंय. महत्वाचं स्टेटमेंट आहे, मी सांगतोय ते लिहायला जागा नाही म्हणते. हे काय अपयशी ठरलंय पण याला यशस्वी करावं लागेल. काय करावं लागेल? याला यशस्वी करावं लागेल. ही एडी गोरवाला समिती सहकार्याच्या संदर्भात ग्रामीण पतपुरवठा, लक्षात राहू. या समितीचं नाव पण माहिती. वैद्यनाथ समिती ही जी समिती आहे ती 2004 ची समिती आहे. ह्या समितीत सहकारी क्षेत्राच्या संदर्भात आहे. ग्रामीण, तिचं नाव अखिल भारतीय ग्रामीण सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन, रिवायवल. ह्या ज्या सहकारी बँका आहे, सहकारी किंवा क्षेत्र आहे, त्याचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने घडवून याच्या संदर्भातली वैद्यनाथ समिती होती सहकारच्या संदर्भात.
ओके, शिवरामांचं सांगितलं. एल के झा समिती महत्वाची, हे मी काढून टाकतो, लिहून ठेवा. एल के झा समिती मित्रांनो, विसरायचं नाहीये. विसरला असता तुमचं काय फायदा मग अभ्यास करून. यार इतकं सांगून तुम्हाला 10 वेळा रिपीट करून हे कोण सांगतो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी. हा, या समिती बघ 1976 ला ही समिती नेमली होती आपली इकॉनॉमीच्या संदर्भात. 1984 ला, 1976 ला हिचा महत्वाचा उद्देश होता इनडायरेक्ट अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती. नाव काय, अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती. ओके, तर हिने काय सांगितलं होतं की वॅट लागू करा. पहिली कोणती समिती, वॅट, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता जीएसटी आहे, जीएसटीच्या आधी वॅट होता, तो वॅट लागू करण्याची शिफारस केली होती. ओके, हे खूप महत्वाचं, लागू करा. करा कोण, एल के झा समिती म्हटली. राहील का लक्षात? नाही करणार सर, अभ्यास काय काय ठेवायचं आहे, राहील लक्षात मी सांगितलंय म्हणून. ओके, 1984 ला परत ही समिती, ह्या समितीने आर्थिक वर्ष जास्त तिच्या संदर्भात अभ्यास करण्याच्या संदर्भात ह्या समितीने 1 जानेवारी ही समिती, एल के झा समिती 31 डिसेंबर असे असावी अशी शिफारस केली होती. ओके, 1984 समिती, 1976 ची समिती. झाल्या सगळ्या समित्या. अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. आयोगाच्या प्रश्नांचं अशा पद्धतीने डिस्कशन करायचं असतं. अशा पद्धतीने आपण खोलवरती जायचं असतं. त्यानंतर आपला अभ्यास डेप्थ वाढते. ओके, नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग, नीट बघा, 6वा वित्त आयोग 27 मार्च 2025 ला स्थापन करण्यात आला. सध्या या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 6वा वित्त आयोग कधी स्थापन झाला? 2025 ला. ह्या आयोगाचे सदस्य सध्याला श्री नितीन करीर, हे डॉक्टर पण आहेत, श्री डॉक्टर नितीन करीर हे आहेत सध्याचे अध्यक्ष. बघा, मुकेश खुल्लर जे होते ते सुरुवातीला अध्यक्ष, यांचा निधन झाल्यामुळं पहिले अध्यक्ष पण विचारू शकतात म्हणून खुल्लर हे पहिले. आता सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर नितीन करीर यांना नेमलं. तर बघा, आता ह्या विश्वनाथ गिरीराज हे 5व्या महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. काय म्हणले हे पण माहिती पाहिजे. सध्याला भारतात, सॉरी देशात, देशाचं परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये 5वा वित्त आयोग च्या शिफारशीनुसार आपलं काम चालू आहे. तर 6वा वित्त आयोग नेमलेला आहे. ओके, हे विश्वनाथ गिरीराज 5व्याचे होते. याचा जो कालावधी आहे 5व्या वित्त आयोगाच्या शिफारशीचा चालू राहील 2020 ते 2026. 26 कधी? 31 मार्च. हा जो आयोग आहे 6वा, ज्याचे नितीन करीर अध्यक्ष आहेत, ते 1 एप्रिल, हा 5 वर्षासाठी असतात शिफारशी वित्त आयोगाच्या. किती? 5. 1 एप्रिल 2026 ला यांच्या शिफारशी लागू होतील 5 वर्षांसाठी. ओके, राहुल पांडे यांच्याबद्दल मी नंतर सांगतो. हा वित्त आयोग, हा वित्त जो आयोग आहे ही घटनात्मक संस्था आहे. काय घटनेमध्ये जी तरतूद आहे 73व्या 74व्या घटना दुरुस्ती, हा राज्याच्या संदर्भात 73व्या 74व्या घटनेनुसार कलम 243 आय, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण आणि शहरामध्ये 243 वाय याच्यामध्ये काय आहे, वित्त राज्यासाठी वित्त आयोग नेमण्याची तरतूद आहे. दर 5 वर्षांनी हा नेमला जातो. ओके, एवढं लक्षात. आय वाय, आय म्हणजे इन्कम, इन्कमच्या संदर्भात आय फॉर इन्कम असं देण्यात ठेवावं लागलं तर तुमचं आय वाय लक्षात राहतं. 243 वाय शहरासाठी, 243 कशासाठी? ग्रामीणसाठी. ओके, तर राहुल पांडे हे जे आहेत ना, ते महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहे. मुख्य माहिती आयुक्त होते. ओके, तर अरे यार हा आता लगेच प्रश्न पडायला पाहिजे, इरेज करतो मी. इथं काय म्हणताय तुम्ही? 6वा वित्त आयोग आहे राज्याचा. मग आता देशाचा किती असणार आहे? देशाचा 16वा आहे का? आहे. मग सध्याला कोणता लागू आहे? महाराष्ट्रात 5वा. तर देशात पण कोणता आहे? 15वा. ओके, राहील लक्षामध्ये. 15व्या वित्त आयोगाचे देशाचे अध्यक्ष कोण होते? मी 5व्याचे महाराष्ट्रातले सांगितले, विश्वनाथ गिरीराज. तर एन के सिंग,
NK सिंग हे अध्यक्ष होते 15व्या वित्त आयोगाचे. ओके, यांनी पहिला अहवाल जो यांचा लागू झाला ते 2020-21 या वर्षासाठी, त्यानंतर 2021 ते 26 पर्यंत, ह्याच्या पण 31 मार्च 2026 पर्यंत 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशी असतील. आता मग 16व्याचे कोण आहेत जे त्यांच्या शिफारशी 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील? 16 अरविंद पंगारिया हे काय तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. देशासाठी जो वित्त आयोग आहे 16वा. अरे ह्या अरविंद पंगारिया आपण अगोदर पण नाव ऐकलं होतं, आठवतंय का बघा बरं, मला कमेंट्स मध्ये सांगा स्टॉप करून आठवत असेल तर. तर हे पहिले जो नीती आयोग स्थापन झाला त्यावेळेस ते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगरिया. अरे मग अध्यक्ष कोण असतं तर पंतप्रधान असतात, नरेंद्र मोदी सर. ओके, राहील लक्षामध्ये. म्हणजे महाराष्ट्रात 6वा, देशात 16वा, महाराष्ट्रात 5वा, तर इकडला 15वा. ओके, या शिफारशी 6व्याच्या पण 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. ओके, डू यू अंडरस्टँड? हा, केंद्रीय वित्त आयोग म्हणजे केंद्राचा हा कलम कोणता आहे घटनेतलं? हे घटनात्मक आहे केंद्रासाठी. मी राज्यासाठी सांगितलं तुम्हाला 243 INY, कलम 280 लक्षात राहू द्या, कलम 280. ओके, राहील लक्षामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. एखाद्या देशाचे परदेशातून मिळणारे निव्वळ घटक, परदेशातून म्हणले, परदेशातून, दुसऱ्या देशातून निव्वळ घटक उत्पन्न सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या GDP आणि GNP मधला फरक काय आहे? GDP आधी माहिती आहे सर काय देशाच्या, काय म्हणलं मी, एका आर्थिक वर्षात GDP म्हणजे उत्पन्न देशाचं, एका देशाचं एका वर्षाचे किंवा एका वर्षातलं, आर्थिक वर्षातलं, बरोबर, देशाच्या प्रक्षेत्रात किंवा आर्थिक क्षेत्रात, देशाचं जे काय आर्थिक क्षेत्र आहे त्यामध्ये निर्माण केलेल्या उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम, मध्य नाही, अंतिम वस्तू व सेवांचे बाजार मूल्यानुसार किंमत किंवा बाजार मूल्यानुसार वस्तू सेवांची किंमत किंवा बाजार मूल्यानुसार प्राइस, प्रोडक्ट किंमत. लक्षामध्ये कुठे एका वर्षामध्ये कुठं देशाच्या आर्थिक क्षेत्रात कुठं कोणत्या वस्तूंचं, अंतिम वस्तूंचं मूल्य, ह्याला मूल्य कोण म्हणतात? कोणत्यानुसार? बाजार मूल्यानुसार, मार्केट प्राइस नुसार. याला काय म्हणायचं? GDP. मी काय म्हटलं? कुणी कमवलं हे म्हटलं का? नाही पोरं, मी काय म्हटलं? कुठं कमवलं? GDP काय सांगतो? कुठं कमवलं, कुठे कमवले, सांगा बरं, कुठं कमवलं? कुठं? देशाच्या आर्थिक क्षेत्रात. कुणी कमवलं याच्याशी काही महत्व घेणं देणं नाही. अमेरिकेच्या व्यक्तीने कंपनीने आपल्या इथं कमवलं का? अमेरिका किंवा इंग्लंड मधला व्यक्ती येऊन इथं कमवून गेला? उदाहरणार्थ देतो तुम्हाला, सर्वात आपला समजा ऑस्ट्रेलियन खेळाडू घ्या एखादा, आता आठवण एक्झॅक्ट आपला, आपल्याला टेस्ट मॅच हरवली त्याने, मध्ये आपल्याला वर्ल्ड कप पण त्याने हरवला. जे ऑस्ट्रेलियन खेळाडू इथे येतात ते इथलं उत्पन्न कमवतात, ते परत तिकडे घेऊन जातात. सध्याला व्यक्ती महत्वाचा नाही, त्यांनी कुठं कमवलं? आपल्या देशामध्ये आर्थिक क्षेत्रात. कुणी कमवलेला महत्व आहे का? नाही, आर्थिक क्षेत्रात. ओके, याला काय म्हणतो? GDP. ओके, हे GDP कळाला. पण GNP मध्ये ग्रॉस नॅशनल शब्द कोणता आहे? ग्रॉस बदलला नाही, इथं फक्त काय बदलला होता? यार नॅशनल. अरे नॅशनल आलं का म्हणजे देश आला का? देशातली लोक, निवासी म्हणजे देशातल्या लोकांनी, मी काय म्हणतोय, देशाच्या निवासी म्हणजे रेसिडेंट, जे निवासी म्हणजे भारतीय, इथं व्यक्ती महत्वाचे आहेत, भारतीय लोकांनी कमवलेले उत्पन्न. लक्षामध्ये इथं कमवलेले उत्पन्न कशामध्ये असतो? नॅशनल प्रोडक्ट मध्ये. समजा GDP आपला 100 रुपये असेल, आपल्या लोकांनी बाहेरच्या देशात अमेरिकेत म्हणजे ग्रॉस कमवले 10 रुपये, आणि काही बाहेरची लोक आपल्या देशामध्ये आले होते, त्यांनी कमवून घेऊन गेले 5 रुपये. हे भारतातले भारतीयांनी बाहेरच्या देशात कमवले. इथं भारतातल्या अमेरिकन लोकांनी किंवा कुठल्या तरी इंग्लंडच्या लोकांनी
₹5 कमवलं. आपलं किती झालं? हे -10 +10. ओके, बाहेरच्या लोकांनी कमवलेलं आणि आपल्यातून पण कोणतरी घेऊन गेलं, तर म्हणजे काय नेट काय झाला? पॉझिटिव्ह हा 5 आहे. 100 + 5 = 105. लक्षामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह. हे काय नेट उत्पन्न किती आहे बाहेरच्या? आणलं आपण किती भारतीयांनी बाहेरच्या देशातून? ₹10. पण आपल्या देशातून बाहेर घेऊन किती गेले लोक बाहेरचे? ₹5. म्हणजे ₹5 आपण नफ्यात आहे. म्हणजे काय घटक उत्पन्न सकारात्मक असेल. जीडीपी आधी ₹100 होता, आता मात्र 105 झाला. ज्यावेळी ते सकारात्मक वाढलं म्हणजेच काय झाला? जीएनपी इज ग्रेटर दॅन जीडीपी. याचं उत्तर ब. ओके, तिथं सॉरी इथं मिस्टेक आहे प्रिंटिंग, तरी तुम्ही समजून गेला पाहिजे. 1 2 3 4 याचं उत्तर 2 आहे. डू यू अंडरस्टँड? मला असं वाटतं की तुम्हाला हे सर्व समजत असेल. जीडीपी हा कुठं कमवलं ह्याला महत्व असतं. जीएनपी मध्ये नॅशनल जिथं जिथं एन येतो, नॅशनल पहिला एन नाही, नेट म्हणत नाही, नॅशनल, तिथं कुणी कमवलं ते महत्वाचं असतं. ओके, नेक्स्ट. वस्तू व सेवा कर जीएसटी संदर्भात चुकीचे विधान ओळखा. काय म्हणलंय? चुकीचे विधान ओळखा. ओके, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी लागू आहे. आधी काय होतं पोरांनो? वॅट, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता काय आला? जीएसटी आला. वॅटच्या आधी मॅन्युफॅक्चरिंग वॅट, मोड वॅट, सेन वॅट पाहिले आपण, बरोबर? तर या काळामध्ये वॅट मध्ये एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन झालं, उत्पन्न झालं, काय झालं? मी बनवली की ती वस्तू जशी बनवली तिच्यावरती टॅक्स लावायचे. काय लावायचे? टॅक्स, गव्हर्नमेंट. आता तसं नाही. जीएसटी मध्ये ती वस्तू प्रोडक्शन घेतलं गेलं, त्यानंतर ती व्यक्ती, ह्या व्यक्तीने बी व्यक्तीला पुरवठा केला. पुरवठा शब्द महत्वाचा, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात सप्लाय. काय म्हणतो मी? सप्लाय. सप्लाय झाला, विकली म्हणा नाही, सेल केल्यावर तर लागणारच आहे. फक्त सप्लाय जरी केला मग त्याने तो विथ पैशात केला किंवा विदाऊट पैसे, पण त्याने ती वस्तू ए ने बी ला व्यक्तीला दिली. ह्या पुरवठ्यावरती म्हणजे प्रोडक्शन वरती लागणार, जी व्यक्ती ए ने बी ला व्यक्तीला ती पुरवठा केला की त्याच्यावरती मग काय लागतो? जीएसटी लागतो. जीएसटी म्हणजे वस्तूंवरती लागतो तो वस्तू, जीएसटी सेवांवरती लागतो तर सर्व्हिस टॅक्स. ते दोन्ही आता एकत्र झाले. ओके, जीएसटी हा स्रोत आधारित करायच्या ओरिजिन बेस्ड तत्वावर आधारित आहे. आता हे मी नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल आता हे समजून टाकतो, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. ओरिजिन बेस्ड टॅक्सच्या तत्वावरती आहे. ओरिजिन म्हणजे जिथं, जी वस्तूचं, समजा ही आहे गुजरात आणि हे आहे आपला महाराष्ट्र, शेजारी शेजारी पण समजून घ्या उदाहरण. हे वस्तूचं प्रोडक्शन झालं गुजरातमध्ये. हे काय? ही वस्तू आहे मोबाईल. आपल्याला मोबाईल नाही, पण इथे काय? गुजरातमध्ये कापड. हे प्रोडक्शन झालं कुठं? गुजरातमध्ये. तर जिथं प्रोडक्शन झालं तिथं प्रोडक्शन वरती त्या टॅक्स लावला जात नाही. नीट समजून द्या. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, तो कापड कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठं विकलं गेलं, समजा ते जर महाराष्ट्रात विकलं गेलं कापड, तर तिथला टॅक्स कशावरती लागल? कुठं? तर डेस्टिनेशन बेस्ड. ज्या राज्यात तो विकला गेला तिथला टॅक्स लागेल. म्हणजे इथं नीट सांगा, आपल्याकडे काय सेंट्रलचा सीजीएसटी आहे, एचजीएसटी राज्याचा आहे, युटी पण आहे, त्यानंतर आयजीएसटी पण आहे. दुसऱ्या राज्यातून इकडल्या राज्यात गेला आयजीएसटी लागेल, न की ह्या राज्याचा टॅक्स लागेल गुजरातचा. डेस्टिनेशन कुठे विकला गेला तिथले टॅक्स लागेल, म्हणजे महाराष्ट्रात टॅक्स लावला जाईल, न की गुजरातमध्ये. कळलं? हा ओरिजिन बेस्ड नाही, जिथं प्रोडक्शन झालं तिथं. ओके, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे काय चुकीचं आहे? सर्वप्रथम 2005च्या विजय केळकर समितीने भारतात वस्तू व सेवा कराची संकल्पना मांडली. हे बघा, हिथं थोडीशी गडबड झाली, माझ्या पण हे लक्षात नाही. टायपिंग करताना मला हे ऍक्च्युली 2004 द्यायचं होतं, पण ते त्याच्याकडून टायपिंग 2004 झालं. मला वाटलं बरोबर झालंय, ते तसंच गेलं. ऍक्च्युली 2004च्या विजय केळकर समितीने भारतात वस्तू व सेवाची मांडली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2005 असेल तर हे चुकीचं आहे, पण ही संकल्पना मांडली गेली 2004 ला. हे स्टेटमेंट थोडस तुम्ही जर हे दोन्ही चुकीचं पकडलं असेल आणि तुम्ही जर उत्तर बरोबर काढलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. पण मला जे द्यायचं होतं तुम्हाला ओरिजिन बेस्ड, मला तुम्हाला कन्सेप्ट चेक करायची होती, ती ओरिजिन बेस्ड आहे का डेस्टिनेशन बेस्ड आहे. तो डेस्टिनेशन, हे चुकीचं आहे. ब, उत्तर ब. जर तुम्ही ब व क जरी केलं तरी काही अडचण नाही. जर कोणी क केलं असेल तरी ठीक आहे, पण तुम्हाला ही
ही कन्सेप्ट कळणं अपेक्षित होतं. ओके, आपल्याला कन्सेप्ट महत्वाचे, ठीक आहे. ते थोडस गडबडीत त्या टायपिंग मध्ये चूक झाली माझ्याकडून, क्रॉस चेक होणं अपेक्षित होतं. मी मान्य करतो की माझ्याकडून ते क्रॉस चेक नाही झालं, पण तुम्हाला कन्सेप्ट कळलाय त्याच म्हणा. ओके, चला पुढे नेक्स्ट. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विचारले. विशेष आर्थिक क्षेत्र धोरण, विशेष स्पेशल इकॉनॉमिक झेड सेज, कशावरती आहे प्रश्न? सेज इकॉनॉमिक 2000 साली लागू करण्यात आले. कायदा नाही, धोरण. धोरण लागू करण्यात आले. विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 साली लागू करण्यात आला. नीट आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन, अरे इकॉनॉमिक झोन आहेत, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक झोन आहेत, तिथं आर्थिक क्रिया घडतायत. अलग लक्षामध्ये, आपल्या देशातलं आहे, आपलाच देश. मॅप घ्यायला पाहिजे होता. पण अशी काही क्षेत्र आहेत की त्यांना काही कायदा केलाय देशाने आणि त्यांना सांगितलंय तुम्ही स्पेशल झोन आहात. त्यांचा उद्देश काय आहे? तर त्यांनी काय करावं? देशाच्या बाहेर काय करावं? माल एक्सपोर्ट करावा. काय करावा? एक्सपोर्ट का करावा? आपल्याला परकीय चलन घ्यायचं आहे, परकीय चलन महत्वाचं आहे. त्यांनी काय मिळवावं? परकीय चलन मिळवावं. या उद्देशाने परकीय चलन जर ते एक्सपोर्ट करतील तर इथं काय होईल? लोकांना रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मिती हे उद्देश आहेत, परकीय चलन मिळवणं, रोजगार निर्मिती करणं. आता इथं जर वर्ल्ड स्टँडर्डचे असे झोन नेमायचे, म्हणजे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर नेमायचंय, त्याच्यामुळे काय होईल? पायाभूत सुविधांची निर्मिती होईल. सुविधांची काय होईल? निर्मिती होईल. आलं लक्षामध्ये? तर याच्यातून आपला मुख्यतः उद्देश हा जे असतात त्यांनी एक्सपोर्ट करणं, एक्सपोर्ट वाढवणं आपला हा उद्देश आहे. त्यासाठी पॉलिसी आली 2000 ला, 2005 ला हा कायदा, 2005 चा कायदा, पण ऍक्च्युली तो कायदा म्हणजे लागू झाला 2006 ला. काय? 2006 ला. सेजचे नियम पण, सेजचे नियम पण कधी झाले? 2006 ला लागू झाले. हा कायदा पण 2006 ला. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तर यातलं आपल्याला योग्य ओळखायचंय, तर फक्त अ बरोबर आहे. आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो हे तुम्हाला बेसिक तर माहिती आहे. उद्देश काय सांगितलं मी, धोरण कधीच आहे, कायदा कधीचा आहे, नियम कधीचे आहे ते सांगितलं. आता बघा की सध्याला 3 कॅटेगरीमध्ये सेजची डिवायडेशन होतं की कोणत्या राज्यात किती आहेत किंवा एकूण सेज किती. फॉर्मली अप्रूव्ड, फॉर्मली अप्रूव्ड म्हणजे त्यांना काय का माहिती की नुकतीच काय केली आहे, फक्त त्यांनी अप्लाय केलंय. काय? काही कंडिशन पूर्ण केल्या, काही कंडिशन्स. एखाद्या राज्याला, च्या कंपनीला किंवा कोणत्याही कंपनीला सेज निर्माण करायचंय, तर तिने काय केलं? तर तिने काय केलं की ती जागा म्हणजे भूमी ताब्यात घेतली आणि किंवा मी ह्या जमिनीवर ते मी सेज निर्माण करतोय, इच्छितो, असं ज्यावेळेस तो ऍप्लिकेशन करतो आणि त्याला ते काही जमीन घेतले, काही कंडिशन ऑटोमॅटिक स्वतः अप्रूव्ह केल्यानंतरच स्वतः कंडिशन्स जे काय आहेत सेज साठी कायद्यामधले, त्यातल्या काही काय कंडिशनची काय करतो तर तो पूर्तता करतो आणि अप्लाय करतो. अशा फॉर्मली अप्रूव्ड, औपचारिक, औपचारिक फॉर्मली म्हणजे औपचारिक मान्यता अशा देशात मिळवलेल्या 419 आहेत. किती? 419 आहेत. हाही प्रश्न येऊ शकतो. फॉर्मली अप्रूव्ड, औपचारिक मान्य राज्यांचा जर तर तेलंगणात सर्वात जास्त, तेलंगणाने राज्यात सर्वाधिक आहे. नोटिफाईड, नोटिफाईड सेज देशामध्ये एकूण 370 आहेत. ही अपडेटेड डाटा आहे, लक्षात राहिला असं ठेवा, माझ्या बरोबर देण्यात ठेवा. 400, 300, 200 अशा पद्धत आहे. 419, 370, 276. नोटिफाईड म्हणजे यांना मान्यता मिळाली आणि गव्हर्नमेंटने, त्याला मान्यता कोण घेतं? केंद्र शासन देतं. मान्यता दिलेली आहे म्हणजे आज ना उद्या ते चालू होणार आहे. ओके, असे किती? 370 आहेत. आणि हे सर्वाधिक नोटिफाईड म्हणजे मान्यता मिळवलेले कोणत्या राज्यात आहेत? तर हे तमिळनाडू मध्ये. काय? तमिळनाडू मध्ये. आणि देशामध्ये आता ऑपरेशनल म्हणजे चालू आहेत, म्हणजे ते सेज म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये एक्सपोर्ट करतायत असे हे ऑपरेशन मध्ये किती आहेत? तर 276 आहेत. किती? 276. आणि सर्वाधिक लागू कुठे आहेत? तर हे तमिळनाडू मध्येच आहेत. तुम्हाला हाही प्रश्न येऊ शकतो जर लईच फॅक्च्युअल झालं तर, पण कोणत्या राज्यात? हे पण बघा. फॉर्मली अप्रूव्ड म्हणजे त्यांनी काही कंडिशन पूर्तता केली आणि त्यांनी अप्लाय केलंय अशी 419. केंद्र शासनाची मान्यता मिळाली 370. आणि सध्याला ते काम पण करा ऑपरेशनल असे 276 आहे. हे सेज जे आहे ते काय एक्सपोर्ट साठी काम करतात. त्यांचं एक्सपोर्ट हा आपला परकीय चलन कमी मिळवून देणं आणि गुंतवणूक वाढणं. परकीय चलन करतात म्हणजे त्यांना चांगली कामं करतात. ओके,
देशाला परकीय चलन मिळवून देत आहेत, अशा ठिकाणी काय तर देशातील आणि राज्यातील जे गुंतवणूकदार आहेत त्यांची गुंतवणूक वाढवायची. ओके, हे कुठं चीन ह्या देशात सक्सेसफुल झालं होतं. त्या चीनच्या धर्तीवरतीच आपण हे आपल्या देशामध्ये लागू केलं. हा लक्षामध्ये नोट्समध्ये अपडेट करून घ्या. नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 साठी एकूण टोटल एक्सपेंडिचर आउटले अंदाजित किती आहे? आपण काय करतो, केंद्रीय अर्थसंकल्प 2000, आता बघा की हे जे अर्थसंकल्पना आहे, आयोगाचा जो जुना पॅटर्न जर बघितला ना, पॅटर्न, तर अर्थसंकल्पावर साधारणतः 1 किंवा 2 प्रश्न विचारते. म्हणून आपण तशाच पद्धतीने ही टेस्ट सिरीज पण डिझाईन केली आणि काही प्रश्न आपण मांडलेले. त्यातलाच हा एक प्रश्न आहे. तर आपल्याकडे जी काही जमा होते देशामध्ये एका वर्षामध्ये अंदाजित असतो, आपण मानतो, आणि त्याच्यात आपण काय खर्च करतो, तर आपला टोटल खर्च म्हणजे एकूण बजेट, ह्याला आपण आपल्या देशाचं बजेट ही म्हणू शकतो. बजेट आपलं एक्सपेंडिचर म्हणजे काय, आपल्या देशाचं बजेट, तर ते 50.65 लाख कोटीच आहे. 50 लाख कोटीचं बजेट आहे. आलं, ह्याचं उत्तर एक आहे. मग आपल्या जमा किती आहेत, तर आपल्या देशामध्ये एकूण जमा विदाऊट कुणाचंही कर्ज न घेता 34, हे लक्षात राहू द्या, 34.98 लाख कोटी ही एकूण जमा आहे. काय ही विचारू शकता तुम्हाला आयोग की देशातली एकूण जमा विदाऊट लिएबिलिटी, एनी लिएबिलिटी. आपण काय करतो, तर मग आता आपल्याला खर्च तर इतका करायचा आहे, आपली तर जमा एवढीच आहे, अंदाजित जमा अंदाजित खर्च, तर हे काय करतो आपण, तर बॉरिंग्स, देश का आपला शासन काय करतं, तर कर्ज घेतं, कर्जातून भागवणार. ओके, विदाऊट लिएबिलिटी. जमा कळाली तुम्हाला, खर्च बजेट कळालं. ओके, खूप महत्वाचं आहे फॅक्ट्स असे ते चर्चेतून लक्षात राहील. 50 लाख कोटी विसरणार नाही मी तर कधी, तुम्ही तरी कशाला विसरणार. नीती आयोगाच्या 49वा प्रश्न, सेकंड लास्ट क्वेश्चन. नीती आयोगाचा कार्यकाळात एकूण 12 योजना राबवल्या गेल्या. 8व्या योजनेचा कार्यकाळ काय कोणता? 8वी योजनाचा काय 1992 ते 97, 1992 ते 1997. काय त्या काळात काय आठवं बरं थोडस, एलपीजी मॉडेल लागू केलं होतं. कुणी केलं होतं? राव, आपले जे पंतप्रधान, नाव मला आठवणार, राव, आणि आपले त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग. मग ही जी योजना होती त्यालाच प्रतिमान, आपण प्रतिमान कोणतं आपलं, राव मनमोहन प्रतिमान. एक मिनिट, काय मला ही घेऊ द्या. प्रतिमान देखील म्हणून ओळखलं जातं. तर याला आणखी एक, ह्या योजनेचा मुख्य भर कुठं होता, तर थोडंसं आठवा की मी मगाशी म्हटलं की 1990 ना एचडीआय पहिल्यांदा आला. काय आला? एचडीआय. तर तीच संकल्पना जागतिक, बऱ्याचशा काय असतं जगात जे चालू असतं ना ते देशामध्ये आपण काही गोष्टी लागू करतो. तशाच पद्धतीचं ह्याच्यावरती एचडीआय म्हणजे काय, ह्युमन डेव्हलप, मानव विकास. तर याचा मानव विकास ही थीम होती, किंवा मानव विकास हा उद्देश होता, किंवा मुख्य भर कशावरती होता, मानव विकासावरती. ओके, किमान एवढं माहिती पाहिजे. असं आपल्या त्या योजना हे आहेत, तर खूप टाइम लागेल आपल्याला, पण तुम्ही एवढं तरी लक्षात राहू द्या. नेक्स्ट, वस्तूंच्या किमतींच्या सर्वसाधारण पातळीत वाढ खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे होऊ शकते? वस्तूच्या किमतीत कधी कधी वाढू शकतात. कधी कधी वाढू शकतात रे, एखादी वस्तू आहे बरोबर, अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला म्हणजे काय, लोकांच्या सगळीकडे पैसेच प्रत्येकाच्या हातात झाले, तर काय होईल, महाग, तो म्हणेल मी 100 रुपये, तो म्हणेल मी 110 देतो, पण मला गरज आहे. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यावरती वस्तूंच्या किमती वाढतात का? वाढतात. एकूण उत्पादन पातळीत घट. काय, अगोदर वस्तूंचं प्रोडक्शन 100 होत होतं, आता 50 व्हायला लागलं. गरज होती 100ची, पण आता 50 येऊ राहिल्या. लोक तुला मला करतील, आम्हाला द्या आम्हाला द्या. म्हणजे उत्पादन पातळीत पण उत्पादनात घट झाली तरी पण काय होऊ शकते, किमती वाढू शकतात. प्रभावी मागणीत वाढ. प्रभावी म्हणजे काय, तर एकूणच प्रोडक्शन मध्ये काय केलं तर मागणी वाढ झाली. म्हणजे 100च होत्या, पण लोकांना आता त्याची गरज लागायला लागली आणि लोकांनी मागणी करू लागली. मागणीत वाढ झाली की ऑटोमॅटिक काय करतोय, तर काय होते, तर वस्तूंच्या किमतींची पण काय होते, तर वाढ होते. वस्तूंच्या किमतीत वाढ होते. हे कन्सेप्च्युअल आहे. हे तिन्ही बरोबर आहे. याचं उत्तर 3 आहे, सॉरी 4 आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी तुमचे 15 प्रश्नांचं डिस्कशन घेतलेलं आहे. ओके, तर
हे जे डिस्कशन होतं तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर कसा इन डिटेल घेतलाय, आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न सेट केले होते आणि मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला काही ज्या मोजक्या गोष्टी महत्वाच्या माहिती असणं अपेक्षित आहे ना, त्या नवीन पोरांना तर 100% याचा फायदा होणार, की मी कशा पद्धतीने विचार करतोय, तुम्ही पण कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे, कोणत्या फॅक्ट्स महत्वाच्या आहेत. तर हा सर्वांनी तुम्हाला जर लेक्चर आवडले असेल तर आपल्या यशवंत अकॅडमीच्या टेलिग्रामला जॉईन करा, ऍप डाउनलोड करून ठेवा, प्रश्नपत्रिका सोडवा. सगळ्यात महत्वाचं हे हे बघा की साधा सरळ आमचा उद्देश आहे की तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे. नसल फायदा होत, एकदा बघा आणि मग जॉईन करा, नाहीतर आमचं फॉलो करू नका आम्हाला. मी क्लिअरली सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्ही तुमचं नुकसान करायसाठी नाही आलेलो किंवा नुकसानासाठी नाहीये, पण तुमचे एफर्ट्स हे प्रॉपर पाहिजेत, एफर्ट्स हे जेन्युन पाहिजेत. यश हे असं भेटत नाही कुणाला, अलग लक्षामध्ये. तरच फॉलो करा. आणि जर तुमच्या मित्रांनाही ते सिरीज शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. हे माझं म्हणण्याचं काम आहे. आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे आपल्याकडून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा नाहीये. हा, तेवढी तर तुम्ही मदत करू शकता. ओके, खाली नंबर दिलाय, काय अडचण आलीच तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, धन्यवाद, ऑल द बेस्ट.